संस्कृतमध्ये आपण याला महानिंब असं म्हणतो। तर याला जी पांढऱ्या रंगाची फुले येतात ना, तर त्या फुलांचा उवालिकांसाठी खूप चांगला उपयोग होतो। फुलांची चटणी करून डोक्यावर बांधली रात्रभर की दुसऱ्या दिवशी उवांचा सडा पडतो खाली केस विंचरल्यानंतर। आणि ज्या लोकांना अकाली टक्कल पडतं तर त्या लोकांसाठी या पानांपासून आपण एक स्पेशल केशचे तेल म्हणून बनवलं आहे। तर ते अकाली टक्कल पडण्यामध्ये त्याचा खूप चांगला गुण येतो। ज्यांना तेल वापरायचं नाही आहे त्यांनी पानांचा ची चटणी करून डोक्यावर बांधली की मग चांगले केस येतात। ज्यांना वारंवार डोकं दुखतं त्यांनी फुलांचा लेप कपाळावर करायचा आहे। आणि या झाडाला एक प्रकारचा डिंक येतो, त्या डिंकाचा उपयोग मुतखड्यासाठी खूप चांगला होतो। कॅल्क्युलाय नावाची जी काय आपली गोळी आहे ना, तर त्याच्यामध्ये डिंक वापरलेला आहे। आणि बाळंतपणानंतर डिलिव्हरीनंतर गर्भाशय संकोच होण्यासाठी या वनस्पतीचा खूप चांगला गुण येतो। त्याच्यासाठी प्रलरस म्हणून जी गोळी आहे तर त्या प्रलरसमध्ये आपण ही वनस्पती वापरली महानिंब। त्या वनस्पतीचा सालीचा काढा म्हणजे 40 ग्रॅम पावडर अर्धा लिटर पाण्यामध्ये उकळवायचे आणि एक अष्टमांश काढा करून पिला की लहान मुलांच्या पोटातील जंत जातात, भूक वाढते। त्वचा विकारांमध्ये पण या सालीचा काढ्याचा खूप चांगला गुण येतो। आणि कोणत्याही प्राण्याचा दंश असेल तर त्याची विषबाधा होऊ नये म्हणून 40 ग्रॅम पावडर अर्धा लिटर पाण्यात उकळून अष्टमांश काढा बनवून घेतला की सर्व प्रकारच्या दंशामध्ये विषबाधा होऊ नये म्हणून चांगला गुण येतो।